आमच्यासाठी सत्ता हे वैयक्तिक फायद्याचं नाही तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन म्हणून भाजपला निवडणुकीत यश मिळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विरोधकांना राजकारणाचं स्वातंत्र्य आणि स्पेसही आहे, मात्र त्यांनाच घराबाहेर पडायचं नाही. देवेंद्र फडणवीसांचा टोला. विरोधी पक्षांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा केला आरोप. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नवी मुंबईत भव्य प्रचार यात्रा. नवी मुंबईत परिवर्तन घडवून नागरी प्रश्न मार्गी लावण्याचं शिंदेंचं आश्वासन. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. नागरी वस्तीमध्ये घरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पुढची 20 वर्ष वाढू देणार नाही, जाहीरनाम्यात आश्वासन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते समाधानी. विलिनीकरणासंदर्भातल्या प्रश्नावर अजित पवार यांचे सूचक उद्गार. अंबरनाथ महापालिकेत भाजपासोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्यांचा हा निर्णय अयोग्य, काँग्रेसची प्रतिक्रिया. आम्ही एकत्र येणं हा आमच्या अस्तित्वाचा नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय. राज्यासाठी एकत्र आल्याचा उद्धव आणि राज यांचा एकत्र मुलाखतीत दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय AI स्टार्टअपशी गोलमेज बैठक. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर एक मोठा निर्णय घेत अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनातून बाहेर पडल्याची केली घोषणा. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक. भारताचं पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात. आणि पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली. नमस्कार. 4:30च्या बातमी